PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। नागपूर राज्याची उपराजधानी। जितक्या झपाट्याने या संत्रा नगरीचा विकास झाला तितका आजपर्यंत दुसऱ्या कुठल्याही शहराचा झालेला नाही। अवघ्या 10 वर्षात नागपूरचा पूर्णतः कायापालट झाला आहे। मोठमोठ्या इमारती सकटच भारतात कुठेही नाही असे विक्रमी रस्ते इथे तयार झालेले आहेत। परंतु याच उपराजधानीचा एक दुसरा चेहरा पण आहे, जो आज आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत। जेव्हा हा चेहरा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हालाही प्रश्न पडेल की विकास विकास म्हणतात तो हाच का? सरकारी दवाखाने तसेही अनेक कारणांमुळे बदनाम आहेत। आता नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील जी सत्यस्थिती समोर आलेली आहे ती पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल। दवाखान्यात जिथे रुग्णांना बरं करण्यासाठी औषधं दिली जातात तोच दवाखाना आता रोगराईचा धन बनलेला आहे। दवाखाना आणि दवाखान्याच्या परिसरात अस्वच्छता, घाण आणि दवाखान्यातीलच जैविक कचरा फेकला जातो। त्यामुळे हा दवाखाना आहे की कचरा घर, हाच प्रश्न सर्वात पहिल्यांदा मनात येतो। रामटेक नगर परिषद ही नागपूर जिल्ह्यातील सर्वात पुराणी आणि नगर परिषद आहे आणि या नगर परिषदेची शोकांतिका अशी आहे की रामटेक उपजिल्हा रुग्णालय आतापर्यंत रामटेक नगर परिषद अंडरटेकिंग करू शकलेली नाही। इथे कोणत्याही प्रकारच्या अंगणवाड्या अंडरटेकिंगमध्ये नाही आणि यामुळे या सर्व हॉस्पिटलची आणि अंगणवाड्यांची ज्या पण काही सुविधा लोकांसाठी उपलब्ध केल्या आहे शासनामार्फत त्या सर्व सुविधांचा लाभ लोक घेऊ शकत नाही आहे। आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाहत आहोत की आता हे सर्व जे मेडिकल वेस्ट आहे ते सर्व मेडिकल वेस्ट असं उघड्यावर फेकलेलं आहे आणि या मेडिकल वेस्टमुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अधिक त्रास होतो आणि मेडिकल वेस्ट हे एका संस्थेला देण्यात आलेलं आहे, परंतु त्यांच्या पण इथे कोणत्याही पद्धतीच्या दिसून पडत नाही की त्यांनी या मेडिकल वेस्टला कुठं दुसरीकडे नेऊन त्याचे कंपोस्ट केले असतील। पूर्ण मेडिकल वेस्ट इथे उघड्यावर पडला आहे, जाडून राहिलेलं आहे टाक्यामध्ये आणि काही मेडिकल वेस्टेज असं आहे की जे नाल्यांच्या माध्यमातून शहरामध्ये पोहोचून राहिलं आहे, तलावामध्ये पोहोचून राहिलं आहे आणि त्यामुळे खूप मोठी हानी शहरातील लोकांची होत आहे आणि तसेच इथच्या प्राण्यांना सुद्धा त्या मेडिकल वेस्टमुळे इजा होत आहे। हा दवाखाना रामटेक तहसीलातील एकमेव सर्वात मोठा सरकारी दवाखाना आहे, त्यामुळे त्या रुग्णांची संख्या अधिक। मात्र येथील घाण आणि परिसरातील सापडणाऱ्या दारूंच्या रिकाम्या बाटल्यांमुळे हा दवाखाना नाही तर कचरा घर म्हणून ओळखला जाऊ लागलाय। येथे स्थानिक देखील आता या प्रकरणात रामटेक नगर परिषदेला दोषी ठरवत आहेत। त्यांच्यानुसार येथील सरकारी दवाखाना आणि अंगणवाड्या या आतापर्यंत रामटेक नगर परिषदेच्या स्वाधीन नसल्यामुळे त्यांचा दवाखाना प्रशासनावर कुठलाही ताबा नाही आणि म्हणूनच दिवसेंदिवस येथील समस्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे। दवाखान्यातील मेडिकल वेस्ट उघड्यावर फेकल्यानं आणि जाळल्यानं त्याचे दुष्परिणाम पाण्याच्या माध्यमातून अन्य भागांपर्यंत पोहोचवण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।